वेलकम टू माय न्यू व्लॉग. चालू आहे. गाईज भाई ऋतिकला बघू शकता तुम्ही नमन खेळतोय. आणि हा नवीन बघा आयुष. आयुषला बघू शकता तुम्ही नवीनच आलाय. हे आमचे पिक्सल. आमच्यातले नवीन प्लेअर बघू शकता. आता हा बघा हा नवीन आहे मायकल जॅक्सन. मायकल जॅक्सन. दुर्ला उडव. तर चाललोय आम्ही आता शेळी काढायला. आणि तिकडे बघू शकता गौरेडा दिसतोय तुम्हाला. तरी पण आम्ही जातोय बघा. अभय बघू शकता अभय. आणि इकडे बघू शकता पूर्ण गँग आहे आमची. अरे मुंबईला एक किलोची दळणाची पिशवी उचलत नाही. गावी बघा गावी करावं लागतं. पोटा पाण्यासाठी करावं लागतं. चला आता चाललोय आम्ही शेळी काढायला. तुम्हाला पुढचा ब्लॉग दाखवूच आम्ही नक्कीच. इथून इथपर्यंतच घेतलं आणि दमला. आणि हे आमचे बच्चू. चला चला तर आम्ही नदीत जातोय आणि बच्चूचा फोन नदीत टाकतोय. इथून जायचंय. बैर्या फुल पॅन्ट घेतलेलं. जरा वर केलं असतं काय होत. पाणी काय ढोपराच्या वर नाही बघ. इथून एवढंच जायचं तिथं दगडी आहेत. बच्चू दे इकडं. यो तर बघू शकता तुम्ही कुठल्या रस्त्याने आम्ही आता या नदीतून तिकडे प्लॉट मध्ये जाणार आहे. आम्ही डिस्कवरी करत जाणार आहे. डिस्कवरी आम्हाला पूर्ण मॅन वर्सेस वाईल्ड डिस्कवरी म्हणतो. मॅन वर्सेस वाईल्ड बोल. तुमची वागणी अशी आहेत ना की तुम्हाला डिस्कवरी. हा बघा हा विचार करताय जाऊ की नको जाऊ. माकड कुठं राहिलं. तर ही आमची नदी आहे. हे आता इथून आम्ही तिकडे प्लॉट मध्ये जाणार आहे शेळी काढायला. शेळी काढायला गेल्यावरती तुम्हाला दाखवतो. ओके तर गाईज इकडे बघा. इकडे दाखवतो. फुटेज घेतोय. हा फुटेज घेतोय. माझ्या ब्लॉग मध्ये हा फुटेज घेतोय. तुम्ही ऋतिकला बघू शकता. ऋतिकला विचारा की ते एक घटना झाली होती. त्या घटनेबद्दल तुम्ही ऋतिकला पर्सनल भेटून विचारा. हा कमेंट मध्ये विचारा. चला चला पुढे गेल्यावरती भेटू. बघू शकता तुम्ही इकडे गौरेडे जास्त आहेत. गौरेड्याने पूर्ण झाडं तोडून टाकलेत. हे सगळे गौरेडे तोडून टाकलेले सगळं झाड. हे सगळं तुम्हाला दिसतंय तेवढं सगळं. वादळाने नाही तुटलेत. गौरेडे आले होते. फुटेज आहे माझ्याकडे. तुम्हाला फुटेज टाकतो मी. हा बच्चूला काटा लागला बघा. फाटला बच्चू. आम्हीच आहे रे. शशिकांत बघू शकता तुम्ही जातोय पुढून. चला आमची अर्धी पोरं पुढं आहेत. हा चला पाठी आमची गँग आहे. हे 4 जण आहेत. पुढे 3 जण आहेत. पुढे 4 जण आहेत. यस ब्लॉगर बच्चू आहे. आणि तसं पण बच्चूच करतो सगळं काय. गावचाच ब्लॉगर भाऊ. आम्ही गावचा ब्लॉगर आहे. जास्त व्हिडिओ तर टाकत नाही पण बच्चू आला की व्हिडिओ बनवतो. कारण की बच्चूची जळली पाहिजे ना. मग बच्चूचे फॉलोअर्स माझे झाले पाहिजे. चला जाम दमलेले आम्ही.
अजून खूप लांब चालायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवतो शेळी किती काय धरल्यात आमची. आंबे काढून नेले आहेत, तरी पण पाहू शकता तुम्ही आंबे आहेत थोडेफार. आहे तर पिकलेला आहे वाटतं, पिका आंबा आहे. आंबे मी आता काय खायचे नाही. आंबे नाही खायचे आज. आज फक्त आम्ही आलो आहे शेळी खायला आणि आज फक्त शेळी खाणार. नीट हा बघ अजून एक आंबा. आज आंबे नाही खायचे आहेत बच्चू आपल्याला. आज शेळी आणि इलायची बोंड. कोण आंबा खाणार आहे काय रितेश? काय काटा घुसला पाया हातात. आबय हाप्या, हे बघा पाहू शकता तुम्ही नारळ किती आहेत. इथे आम्हाला चढायचं आता. दिसत आहेत क्लिअर व्हिडिओमध्ये बघालच तुम्ही आमच्या. जाऊ दे मग. अभय आंबा खातोय. सोनूला कामगिरी सोपवलेली आहे मशीन लावायची. नाही तुला फक्त लावायला बोललोय. स्पॉट वरती पोचलोय आणि बघू शकता बच्चू रातांबा खातोय. तुम्हाला रातांबा माहितच असेल, ज्याचं कोकम बनतं. इकडे आम्ही आलो बघू शकता. आणि इकडे आमच्या कोकणातला अण्णा हा पण एक अण्णाच आहे. आणि हे बघा रातांबे खातायत. रातांबे पाहू शकता तुम्ही, ज्याचं कोकम बनतं. आणि याचंच कोकम सरबत बनतं. दाखवायची तुम्ही ह्याचा कोकमचा रस बघितला असेल, पण ओरिजिनल कोकम आम्ही खातोय. बघू शकता आतमध्ये कसं असतंय. ह्यापासून त्याचा रस केला जातो, तेव्हा तुम्ही तिकडं कोकम सरबत पिता. बघू शकता झाडावरती आमच्या रातांबे भरपूर आहेत. बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा रातांबे धरले. काढायला येऊ नका फक्त. ज्या वस्तू शहरामध्ये हजारो रुपयाने विकत घेतो, त्या वस्तू आम्ही अशा फुकट खातो तर खातो, तसं खाली पडलेल्या असतात. बघू शकता तुम्ही. आम्हाला जो ॲटिट्यूड आहे ना कोकणात असल्याचं, याचं कारण हे आहे. यास हे बघा, आणि आम्ही ताजं खातोय. ते बॉटलमध्ये भरलेलं असतं वर्षाचं. ताजं झाडून काढून असतं एकदम. हे बघा आणि पाणी मिक्स असतं. हे बघा. बघू शकता. चला रावस माझ्यासाठी पण एक काढा. ठीक आहे, भेटलं मला पण भेटलाय रातांबा. मस्त आहे. बच्चू तर बघू शकता लांजाचा वंडर बॉय. लांजाचा वंडरी बॉय. चला तर गाईज आम्ही नारळ पितोय. मस्त घाम घाललेला, झाडावरची नारळ काढलेले आणि आता नारळ मुंग्या चावल्या बघ. ही नारळ पाणी संपलं आणि आम्ही चाललोय आता इलायची बोंड काढायला. गपचूप गाईज आता आम्ही इलायची बोंड काढायला जातोय. गाईज बघू शकता, आम्ही त्यांना तिकडे ठेवलेलं आहे आणि आम्ही चाललो इलायची बोंड काढायला. जास्त नाही आहेत पण आहेत. जास्त नाही बघू शकता. पण बघा जराशी आहेत. बघा दिसत आहे तुम्हाला ही इलायची बोंड. ओके. आणि हे माझं घर होतं जुनं. हे जुनं घर होतं माझं. तुझं बच्चूचं घर. गाईज हे बघा बच्चूला भेटला इलायची बोंड. ताजं इलायची बोंड. तुम्ही खात असाल विकत घेऊन, पण आम्ही खातो. पण आमच्या बागेत आहे ते सगळं. बघू शकता तुम्ही आमची बाग. ही आमचीच बाग आहे मोठी, 1.5 एकरची.
याला 100 एकरची आहे. 100 एकरची सॉरी. हे बघा हे बघ इथं शेळी होती चांगली. आता मी पण खाऊन घेतो थोडंसं तर पकडा. वरती चढायला लागेल. संपला. बाई कुठं बघू भाऊ तुम्ही? हे बाई 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 इलायची पण हे बघ ते बाई बघ कुठं आहे उंबील? मला भेटलं मस्तपैकी एक खाऊन मोकळा झालो. आता दुसरं काय भेटतंय बघूया. ते हे बरोबर नाही फालतू. तिथलं दे हा दे. हे बघा इलायची बोंड. हेतून जरासं हे झालंय. हे चांगलं उंबील. हे पिकलंय. हे बघा ह्याच्यात बी आहे. सिंगर बघू शकता. सिंगर बघू शकता. मला आवाज येत असेल. नवीन सुपरस्टार. हे बघा थांबा. हे बघा इकडे सिंगर मारतात आहेत. चल पाठ उचल ना. हं? कुठे? तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे घरी. कारण का आम्ही आता नदीमध्ये पोहायला नाही जात आहे. कारण का आम्ही क्रिकेट खेळायला चाललो आहे. तर आता आम्ही हा बघा नारळ घेतलं नाही. नारळ पण पाडलेले होते आणि शेळी पण पाडलेली होती. आता हे झालेले आहे. आमचे नारळ पाडून शेळी खाऊन झालेले. आता घरी चाललो आहे. रितेश इलायची बोंड काढायला गेला पण त्याला काय भेटली नाही. आणि हा बघा एक एक इलायची बोंड काढताय रे खाताय गप्पाने खिशातून. हे बघा दान करा रे गरीबाला दान करा. तर आता आम्ही निघालेलो आहे घरी. ए मी चालवणार आहे हाड. तर बाय बाय टाटा गुड नाईट सी यू. लव यू. फॉलो करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके बाय बाय.